नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा निघालो वरुडसाठी. चला मग जाऊया. वरुड पोचल्यानंतर सर्वात महत्त्वाचं काम आपले केस ठीक करा. काल मी एका यूट्यूबरचे व्लॉग पाहत होतो, एक गोष्ट शिकलो. यूट्यूबरचं नाव कमेंटमध्ये सांगा. फॅम ब्रो. MSITत पोहोचल्यानंतर मला एक आयडिया आला, कारण मला कम्प्युटरमध्ये तेवढंच करता येत होते. तर मी तयार केला सौरभ जोशी ब्लॉगवर एक निबंध, छान असे फोटो वगैरे लावून. नंतर मला इमोजी चांगला नाही दिसत होता, तर याचं तोंड जरासं सॅट करून दिलं. बट माझ्या आत्म्याला यातूनही शांती नाही मिळाली, तर मी याचं वेडंवाकडं तोंड केलं. सॅटिस्फॅक्शन महत्त्वाचं आहे. आता यातूनही बोर झालो होतो, तर विचार केला ॲव्हेंजर्सचं काही प्रोजेक्ट बनवा. नंतर या हलकू दिसला, याला यामध्ये मी ॲडजस्ट करायची कोशिश करत होतो, बट होऊनच नाही राहिला होता. खूप प्रयत्न केले, पण ह्या लेखाचा मानतच नव्हता. ऐसा मत करो मेरी जान. नंतर लावला ना मी तिकडं. आता ते याला व्हायचंच होतं ॲडजस्ट. पहा मग. भाई साहब इसको बोलते हैकिंग. तर MSITतून बाहेर निघालो. आता बारी होती टायपिंगला जायची. मी निघालो मग पैदल केदार चौकाकडे. ऊन खूप होते, तर मी विचार केला टोपी घालून घ्या. पहिलेच तर तब्येत खराब होती. तर कोणताही वेळ न घालवता मी निघालो 220च्या स्पीडनं टायपिंगसाठी. आपल्या संत्रा नगरीचा लोगो बघा कसा चमकत होता. नंतर टायपिंगमध्ये पोहोचलो व PCची बटन दाबली. खाली CPUचे बटन दिसत नव्हती, पण दाबली कशी तरी. आता बारी होती आपलं वर्ड ओपन करायची. लवकर वर्ड ओपन केलं. भिडलो ना मी आता ABCD लिहायला. पूर्ण 200 वेळा ABCD लिहिल्यानंतर मी निघालो घरच्यासाठी. आता पुन्हा दिवसभराचं सगळ्यात बोरिंग काम, ऑटोची वाट पाहणं. यार खूप बोरिंग काम आहे हे. नंतर थोड्या वेळानंतर ऑटो मिळाला व मी पोहोचलो घरी. जर आपला मिनी व्लॉग तुम्हाला पसंत आला असेल तर नक्की फॉलो करा व भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.